उत्साहामध्ये स्वागत केलं आणि एक चांगला समारोह ठेवला आणि त्याचं खरं तर आम्हाला या कार्यक्रमाचा एक भाग होता आलं हे खरं तर आम्हाला आमच्यासाठी अभिमानास्पद आहे की खरं एक ग्रामीण भागातून आपल्या एक चांगला अधिकारी लेवलचा माणूस तयार होतो आणि त्याचा आदर्श भविष्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील लोक घेतील आणि त्याबद्दल खरं तर एक नागठाणे गाव असेल किंवा नागठाणे जिल्हा परिषद किंवा कराड उत्तरसाठी एक अभिमानास्पद असा दिवस आहे की आपल्या भागातला एक नौजवान लेफ्टनंटपदी निवड झाली आणि त्याचं आपण स्वागत एवढ्या चांगल्या पद्धतीनं उत्साहात करतोय. खरं तर याबद्दलची माहिती आता तेलुगडे साहेबांनी सविस्तरपणे दिलेली आहे तर मी फक्त आता इथून पुढच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमदार मनोजदादा घोरपडे खटावमान साखर कारखाना आमच्या सर्व दादांचा परिवार याच्यातर्फे त्यांना भविष्य काळासाठी इथून पुढचा काळ सुद्धा असाच चांगला सुवर्ण जावं याच्यासाठी शुभेच्छा देतो. अवघड म्हणजे होऊ शकत नाही असं नाही पण त्यासाठी प्रयत्न तयारी त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मला या निमित्ताने एक गोष्ट सांगावी वाटते की शिवप्रसाद असं माहित नसेल मी ऑलरेडी कॉलेज महाविद्यालयीन जिल्ह्यामध्ये एनसीसी मध्ये होतो. एनसीसी मध्ये मी सीसट पास झालेलो आहे आणि सीसट ए ग्रेड मध्ये पास असल्यामुळे मला डायरेक्ट विदाऊट इंटरव्ह्यू डायरेक्ट एंट्री असते एनसीसी स्पेशल एंट्री. प्रयत्न केले साहेब आम्ही परंतु आमची इंग्रजीमध्ये जस्ट तुमचे जी ग्रुप डिस्कशन हे जो बाकीचा विषय होतो त्या ह्याच्यात आम्ही मागं पडलो पण आमची जिद्द होती कुठेतरी अधिकारी व्हायचं म्हणून आम्ही त्या पद्धतीने फक्त एमपीएससीची तयारी केली आणि आज जे आज पोलीस खात्यामध्ये अधिकारी म्हणून आहे. आमच्या सोबतचे काही जे मित्र आहेत माझे जे की एनसीसी स्पेशल एंट्री घेऊन आज अधिकारी म्हणून आहेत ते सध्या कर्नल या पदावर सध्या एक विद्यार्थी आमचा एक मित्र आमचा नाशिकला आहे एक बेळगावला आहे एक अभिमन्यू अठ्ठले म्हणून एक पुण्याला आहे. असे सर्व जे मित्र आहेत आमचे कर्नल रँकवर जवळपास एक 12 आमचे अधिकारी आहेत. आज यांचं मी ज्यावेळेस समजलं की लेफ्टनंट पदी निवड झाली सगळ्यात पहिले मला आपल्या ग्रामस्थापैकी हे करायला की साहेब असा सत्कार करायचा मी 100% होतो म्हणून मी लगेच होतो. कारण तयारी करण्यासाठी किंवा बाकीच्या ज्या गोष्टी काय कराव्या लागतात हे आपल्याला सामान्य याच्यात माहीत नसतं. नागठाणसारख्या एक छोट्या गावातून शिकलेला विद्यार्थी आज IMA OT मार्फत सीडीएस कडून जी एक्झाम होते ते एक्झाम क्रॅक करून लेफ्टनंट पदी जातो आणि 18 महिन्याचं ट्रेनिंग खडतर ट्रेनिंग पूर्ण करून आज आपल्या समोर इथं उपस्थित आहे. पालकांनीही जे ते आपल्या विद्यार्थ्यांनी ह्या अशा याच्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. नाहीतर मी आल्यापासून बघतोय की ग्रामीण भागामध्ये कुठेतरी बैलगाडी शर्यत असली की त्याच्या मागे 10-15 पुढे पळवायचे ही कुठली तरी अशी वेगळी परंपरा पालक कुत्री पोरांना लावतात की एक बैल त्याच्या मागे 15-20 जण पळतात. त्यापेक्षा तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना जे सक्सेस झालेले आहेत मीच असताना इथं आपल्या IAS झालेली मुलगी आहे वळशीची तिच्या 70 वेळेला मी त्यावेळेस तिथे हजर होतो. असे काहीतरी आपले कार्यक्रम करा की ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना काहीतरी वेगळी माहिती मिळेल आणि त्यातून पुढे कुठतर ते सक्सेस एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखलं जाईल. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल लोकराज्य न्यूज 1 लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.